बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कादंबरीकार द स काकडे लिखित कादंबरी स्त्री जन्म, भाग 8. मोहना आपल्या हाती येणार नाही हे चंद्ररावाच्या पक्क ध्यानात आल्यानं तो हादरला होता. तिची आई पण त्याला ओळखून चुकल्यानं त्याला माघार घ्यावी लागली होती. मोहना हाती येत नाही तर तिला आपण सासरी नांदायला येऊ देणार नाही. तिला आम्ही टाकलं अशी भाषा त्यानं सईबाईंशी केली. पण सईबाईनंच त्याला सुनावलं होतं, चंद्रराव तुम्ही जावा आता, तिच्या सासरला तिला आम्ही सोडवायला तिकडे येतो. एकटा चंद्रराव जीप घेऊन निघाला तर त्याच्या मागनं सईबाईनं जीपची भाडी करणाऱ्या मेहबूबला तयार केलं. मेहबूब पण तयारीचा गडी. त्यानं धारदार हत्याराचं पोतं जीपमध्ये घेतलं आणि मायलिकींना जीपमध्ये पोचवलं. रस्त्यानं त्यानं चंद्ररावाची जीप ओव्हरटेक केली. खरं तर तो त्याच्या जीपला कट मारून तिला डोंगरदऱ्यातील धोक्याच्या वळणावर दरीतच टाकणार होता. सईबाईसारख्या पंढरपूरची वारी करणाऱ्या बाईला हत्येचं पाप नको होतं म्हणून चंद्रराव वाचला होता. त्याच्या नाकावर टिचून मोहना नांदायला आल्यानं तो वरमला होता. मोहनाच्या हातातल्या हत्यारानं तो सावध झाला होता. वाड्यात तिच्याकडं पाहण्याचं त्याला धाडस नव्हतं. त्यापेक्षा ती त्याला डोळ्यांसामनी नको होती. त्याचा रुबाब त्याला आपल्या वाड्यात टिकवायचा होता. वाड्यात तो एकटा राहिला तरच तो रुबाब टिकणार होता. नदीकाठच्या फार्म हाऊसवर सुब्बाराव आणि दामोदर आले तर तिथला राखणाचा ठाकर आला. हातातील कुऱ्हाड सावरत तो बोलला, आज लई सकाळच्याला आलं. आलो, तुझं राखण बघाय. सुब्बाराव बोलला, काही संशय आहे का राखणदारावर? तू रातचा चोर दरोडेखोरांना सामील होत नाहीस ना? दामोदरनं त्याला विचारलं. मधले धनी असं काय म्हणताय? तू रातचा ससं पकडून त्याची शिजलेली सागुती खात असतोस. मी ससं पकडतो ते थोरल्यांसाठी, त्यांना लय आवडती सशाची सागुती. आणखी काय आवडतं त्यांना? तितर पक्षी बी लय आवडीनं खात्यात. मीच तितर पक्षी पकडून चांगला विस्तवात भाजून देतो त्यासनी. त्यांची आणखी काही आवड? सुब्बारावच्या बोलण्यावर त्याची वाचाच गेली. बोलायचाच बंद झाला. का र? बोल की. काय बोलू? तुझी नवऱ्यानं टाकलेली लेख होती की या फार्म हाऊसची झाडलोट करायला, ती कुठं आहे? थोरल्या मालकानी तिला समजावलं. तिला नवऱ्याकडे नांदायला जा म्हणून सांगितलं. म्हणजे ती नांदायला गेली म्हण की? हा, नांदायलाच गेली. तिला नांदायला जाताना अवघड नाही वाटलं? तिला अवघड का वाटावं? अरे तिला ह्या फार्म हाऊसची गोडी लागली होती. तिनं हे फार्म हाऊस सोडलं कसं? म्हणलं ना, तिला थोरल्या मालकाने नांदायला जायला सांगितलं आणि ती गेली. ती गेली का तिला कोणी नेऊन घातलं? मला नाही सांगता यायचं हे. मग कोणाला सांगता येईल हे? तुम्ही हे थोरल्यांनाच विचारा की. तो कसं बसं बोलला आणि त्यानं फार्म हाऊसमधनं काढता पाय घेतला. ठाकरानं तोंड लपवण्यासाठीच तिथनं जाणं केलं होतं. सुब्बाराव आणि दामोदरनं फार्म हाऊसच्या हॉलमध्ये सतरंजी आणि नायलॉनच्या चटया टाकल्या. 10-15 माणसं तरी बैठकीला येणार हे नक्की होतं. त्याप्रमाणे त्यांची अंथरणी चालली. भाऊबंदकीतला सगळ्यात ज्येष्ठ रामड्या बुड्ढा काठी टेकवीत आला. विळ्यागत तो पार वाकला होता. डोळ्याला चष्मा होता. चष्म्याच्या दोन्ही दंडाच्या टोकाला काळ्या करगोट्याची दोरी बांधून ती पार डोक्याच्या मागच्या बाजूनं गाठीनं बांधलेली होती. त्यामुळं खाली वाकून चालतानाही त्याचा चष्मा कानावर अडकवलेल्या दांड्या घेऊन पडत नव्हता. त्याच्या चष्म्याच्या काचा फारच जाड होत्या. त्याच्याकडं बघितलं की त्याचे डोळे काचेतून फारच मोठे वाटायचे. त्याच्या डोळ्यांना लहान पोरं तर घाबरायची.
रामड्या मागनं तिरमक्या आला. मुंबईत तो पोस्टमन होता. त्याचं नाव त्रिंबक. पण त्रिंबक बोलता येईना गावच्यांना, म्हणून ते तिरमक्या बोलायचे. रिटायर होऊन तो गावी आला होता. त्याची पहिली बायको गावाकडचीच होती. ती मुंबईलाच मेली. कॉटन ग्रीनला तो चटई चाळीत राहायचा. तिथेच एका कोकणस्थ बाईबरोबर लगीन झालं होतं. तिला तंत्रमंत्र येत होतं. भूतं उतरायची ती कामं करायची. लहान मुलांना तिची कोकणी भाषा अजब वाटायची. कोंबड्याला ती कोंबरा म्हणायची. कोणी पळाला तर ती म्हणायची पलाला पलाला. तिचा ळचा उच्चार ल व्हायचा. डचा उच्चार ती र करायची. कोणाशी भांडण झालं की ती एका हातात राग घ्यायची, दुसऱ्या हातात वेताची छडी घ्यायची. छू छू करायची. भांडण झालेल्याचं काहीतरी नुकसान खरंच व्हायचं. बैलाचा पाय मोडायचा, पोरगं तापानं फणफणायचं किंवा साप निघायचा. त्यामुळे तिला समधेच वचकूनच असायचे. खुद्द तिरमक्या तिला घाबरायचा. तो तिच्याशी न भांडता संसार करीत राहिला. रिटायर होऊन तो तिला मुंबईला घेऊन आला. येताना तिनं तिची मंत्रतंत्राची वेताची छडी आणली होती. तिच्या तोंडात मंत्रतंत्र होतेच. दोन्ही म्हातारे फार्म हाऊसच्या पायऱ्या चढताना धापा टाकतच आत आले. त्यांच्या पायातल्या चपला धुळीनं भरलेल्या होत्या. फार्म हाऊसला चांगली फरशी होती, तरी ते आपल्या वाहना घेऊनच आत आले. बाबा, पायतानं बाहेर काढायची होती, दामोदर बोलला. का? रामड्या बोलला. तुमच्या वाहना चिखलानं मातीनं भरलेले आहेत. दाम्या, हा तुझा बंगला म्हणजे काही गावातलं मारुती मंदिर आहे काय? का वाहना बाहेर काढू आम्ही? पोस्टमनगिरी केला तिरमक्या बोलला. चंदरदादानं तुमच्या वाहना आतमध्ये घेतलेल्या पाहिल्या तर बोंब मारील, सुब्बाराव बोलला. चंदर आज लई शाण्यागत बोलला माशी, रामड्यानं बाजू मांडली. सुब्बाराव दामोदरनं मग फार्म हाऊस बाहेर जीप आलेली पाहिली. जीपमध्ये बाकीचे भाऊबंद घेऊन चंदराव आला होता. त्यात बबुशा होता, शेंत्या, तान्या, पोपटराव होता. जादा तोंडाळ असणारी म्हाळाबाया चुलती बी आली होती. भाऊबंदकीतली बाकीची बरीचशी माणसं होती, पण चंदरावच्या दृष्टीनं ती सटरफटर होती. समधी मग सतरंजी नायलॉनच्या चटईवर जसं जमेल तसं भिंतीला पाठ देऊन बसली. म्हाळाबाया पुरुष माणसापासनं 2 हात लांब बसली. ती गोरी पान होती, 70 वर्षांची होती, तरी काठीशिवाय चालत होती. बाहेर कुठं निघाली की जवळ काठी ठेवायची ती कुत्र्यासाठी. तिच्या लाल जर्द लुगड्यामुळं ती कुठंही चालली तरी लगेच ओळखून यायची. लुगडं पण चांगलं भारी काठपदराचं असायचं. 6 पोरं आणि 3 पोरींची ती आई होती. घरी चांगलं होतं. नवरा गेला तरी तिनं हार मानली नाही. त्याच्या माघारी समधी पोरं पुरी तिनं जिद्दीनं मोठी केली. शेतीवाडी सांभाळली. पोरापोरींची लग्न थाटात केली. डोंगर दऱ्यात ती घोड्यावरनं फिरायची. तिचा घोडा तिला सांभाळून नेत होता, आणत होता. घोड्यावरूनच ती डोंगर दऱ्यातील शेती पाहत होती. पोरं कर्तबगारला लागली तेव्हा तिनं घोड्यावरनं फिरणं बंद केलं. आपल्या वाड्यापुढं मग ती खाट टाकून बसू लागली. येणाऱ्या जाणाऱ्याशी ती बोलू लागली. तिला गावातली समधी खबरबात असायची. गावातल्या बायका तिच्याकडे येऊन तक्रार करायच्या. ज्याच्याबद्दल तक्रार असेल त्याचं कान पकडायची तिची तयारी होती. त्यामुळं गावात तिचा दबदबा होता. चंदर, बोल, कशाला आम्हा भाऊबंधांना बोलवलास? रामड्या कुठच्या बी मीटिंगमध्ये असा पहिला नारळ फोडायचा. उगाच गुळणी धरून बसणं त्याला जमायचं नाही. चंदरनं समध्या भाऊबंधांकडं पाहिलं. म्हाळाबाईकडे बी पाहिलं. ती फारच लांब बसली असं त्याला वाटलं. काकू, तू लईच लांब बसलीस. तुझ्याबद्दल तशी लई मी ऐकून आहे, पर बोलले नाही. म्हाळाबायानं चंदरच्या बोलण्याचा विषय टाळला आणि त्याला चाप लागेल असा मुद्दा काढला. म्हाळाबायाकडं बाया गावातील समधी बातमी नेत्यात
तशी आपली एखादी बातमी तिच्याकडे पोचली असणार. चंद्ररावाला अंदाज आला. माळा काकू, आम्हाला वाटलं चंदर तू चेअरमन असशील ते डेअरीमध्ये. इथं भाऊबंद आहोत आम्ही. तुझं आई बाप सुबू असं आम्ही समधी हवात. आम्ही कुठं नाही म्हणतो. तर तू आमच्या पुढं आम्ही बोलतोस. आम्हाला वाटतं ही भाषा करायची नाही. आम्ही म्हणजे तू कोण रे? तू म्हणजे काय ह्या गावाचा फौजदार हाय काय आमदार? साधा सरपंच तरी तुला होता आलं काय? आम्ही चेअरमन आहोत की दूध डेअरीचं. तर मग तुझी ही उघराट भाषा तिथं दूध डेअरीत या भाऊबंदांच्या मीटिंगमध्ये नाही. तू मोठा असेल तर तिथं, इथं नाही. म्हाळाबाई पुढे चंद्ररावाची डाळ शिजणारी नव्हती. मी तुला भाऊबंदाला का बोलावलं ते सांगतो. मला तुझ्या बोलावण्याचा वास आला आहे. म्हाळाबाईऐवजी तिरमक्यानं त्याच्या पोस्टाचा स्टॅम्प मारला. बोलायला तो बी तिरसट होता. मला वाटतं चंदरच्या वाड्यात काहीतरी झालंय, तवा तर नाही बोलावलं. बबूशा बोलला. चंदर, तूच मिठाची पुडी तोंडात धरून बसू नकोस. बोल तू. तान्यानं जीभ नाकाला लावत म्हणलं. म्हाळाबाया गावातल्या बायकांचा विषय काढील आणि मग आपल्याला ती पार मुंडीच्या काट्यावर आपटील. त्याआधी मुद्द्याला हात घातलेला बरा. आम्हा तिघा भावांची लग्न झालीत. तवा आता ज्यानं त्यानं आपापलं वाहिलं घ्यावं. तुम्ही भाऊबंदांनी आमचं वाटप करून द्यावं म्हणून तुम्हाला बोलावलंय. चंदरनं वाटपाचा विषय काढला म्हणून भाऊबंद चकित झाले. म्हाळाबाईला चंदर असा वाटपासाठी तयार का झाला हेच कळना. ती तिच्या पद्धतीनं बोलली. चंदर, एक बोलते. बोल की. राग नाही याचा. राग का येईल? खरं बोललं तर सख्या आईला राग येतो. ही म्हाळाबाया मोहनावरनं आपल्याला सुनावती की काय? चंदर, सुब्बारावाचं लगीन झालं तर त्याची बायको तू 15 दिवस आणू दिली नाही. तू गपचीप तिला आणायला गेला होतास असं ऐकायला मिळालं. म्हाळाबायाची खबर खरी होती. ती तिनं बोलून दाखवली. ती खबर त्याचं दात त्याच्याच घशात घालणारी होती. गप्पच बसला तू. का गप बसलास? बोल की. म्हाळाबाईने, ती सुब्बारावची बायको लईच जहाल आहे बरं का. शेंत्या बाबा बोलला. तुम्हाला कुणी सांगितलं दाजीबा? माझी लेख दिली की त्या गावात. लगीन जमलं तवाच तिनं सांगितलं. आबाळातली ईज आहे ती. तिच्या वाटेला जो जाईल तो जळून जाईल. शेंत्या बाबा कौतुकानं बोलला. शेंत्या बाबा, ती ईज हाय का ड्युटी हाय हे बोलण्यासाठी ही मीटिंग नाही. चंद्ररावाला मोहनाविषयीचं ते बोलणं आवडणारं नव्हतं. म्हाळाबाईला मोहनाविषयीचं चंद्ररावानं केलं ते बोलणं झोंबलं. तिला राहवलं नाही. बोलली. चंदर, तुला मळमळ उठली या असं मला वाटतंय. कसली मळमळ? तुझी बायको तुला धड वाटत नाही म्हणून धाकट्या भावाच्या बायकोला बी नाव ठेवायला पाहिजे असं नाही. आम्ही कुठं तिला नाव ठेवतोय? तुझा आम्हीपणा वाढला का पुन्हा? तुला म्हणलं ना, आम्ही बिमीची भाषा आम्हा भाऊबंदांपुढे नको. लहानपणी तू आमच्या पुढं कसा फिरत होतास ते माहिती आहे आम्हाला. काकू, तू लई जादा बोलतीस. चंद्ररावला तिचं बोलणं लागणं साहजिकच होतं. मी जादा बोलते? गावच्या बायका तुझ्याविषयी काय बोलतात ते सांगू का? तुझा लई महिमा आहे त्यात. काकू, मुद्द्याचं बोल. गावच्या बायकांचं बोलणं बी काय बिनमुद्द्याचं नाही. म्हाळाबाईने, गावच्या बायकांचं मरू द्या, ह्यांच्या वाटपाचं बोला. चंद्ररावांनी आपल्याला कशाला बोलवलंय ते महत्त्वाचं. बबूशानं चंद्ररावाची बाजू घेतली.
बाबूशा भाऊजी, तुम्ही चंदरची बाजू का घेताय ते मला माहीत आहे. तुमच्या पळून गेलेल्या सुनेला आणाय चंदर गेला होता जीप घेऊन. चंदरनं माझी सून नांदायला आणली. चंदरनं तुमची सून कोणासाठी नांदाय आणली आहे तुम्हाला माहिती आहे काय? म्हाळाबाईनं बबुशाला कैचीत पकडला. बबुशा रंगानं काळा होता. म्हाळाबाईचं ते बोलणं ऐकून तो आणखीन काळा निळा पडला. म्हाळाबाईनं बबुशाच्या सुनेचं प्रकरण काढताच पोपटरावाला उबळ आली. बोलला, चंदर, तुझ्या वाड्यात स्वयंपाक करणारी ती कमळी, त्या कमळीचं काय? ती सकाळीच आमच्या घराकडे पळत आली होती. माझ्या सुनेला ती सांगत होती, इथून पुढं वाड्यात स्वयंपाक पाणी करायला जायची नाही. तुमच्या शेतावर मोलमजुरी करणार तुमची. चंदर, तुझं आणि तिचं काय फाटलं का? पोपटराव, तुमची सून काय लायकीची आहे ते मला विचारा. ती डेअरीवर दूध घालायला येते तेव्हा ती दुधाची किटली घेणाऱ्या पोरा संगती दात काढती, पदर पाडून बोलती, आमच्या गाईच्या दुधाची धार काढा येता का म्हणून इशारा करते. चंदर, मी कमळीचा विषय काढला, आमच्या सुनेचा नाही. आमच्या सुनेविषयी तू बोलू नाही. तू जे तिच्याविषयी बोलतोस तो समजा तुझ्या मनाचा मिरच मसाला आहे. ती धुतल्या तांदळावानी आहे. हा पोपटराव जित्ता असताना तिचे काय बिशाद आहे दूध डेअरीवर पदर पाडून बोलायची? असं ती वागली तर मी तिचा मुर्दा पाडीन. दूध डेअरीच्या त्या पोरांना बी मी जित्ता ठेवायचा नाही. चंद्ररावचा मीठ मसाला फुक्कट गेला होता. त्याला वाटलं आपण पोपटरावाचं तोंड बंद करू, पण ते त्याला जमलं नाही. चंदर, माझ्या हातात हा बांबू असतो नेहमी. तो कसा आहे माहिती आहे का? पोपटरावानं आपल्या हातात असणारा हातभर लांबीचा बांबू दोन्ही बाजूनं ओढला. त्याचे दोन भाग झाले. तशा एका बाजूच्या मध्यभागी खोचलेलं सुरीचं लखलखतं पातं त्यानं सर्वांपुढे केलं. तो बांबू त्यानं पुन्हा जोडला. हातातल्या सुरीचं पातं बंद झालं. पोपटराव आपल्या हातात 2 हात लांबीचा बांबू घेऊन काय हिंडतो हे आज भाऊबंदांनी पाहिलं. त्याच्या घरातील समधीच माणसं त्याला भिवून का असतात ते त्यांना समजलं. सुब्बाराव व दामोदरला त्या सर्वच भाऊबंदांविषयी आदर वाटला. त्यातल्या फक्त बबुशानंच तेवढी चंदरची बाजू घेतली होती. बाकी समदे भाऊबंद चंदररावावर तुटून पडले होते. म्हाळाबाईनं तर चंदरला चांगला सोलला होता. त्याच्या अंगावरची कातडी पार उपसली होती. म्हाळा काकू, आमचा दादा काय म्हणतोय ते तुम्ही समधे ऐकून तर घ्या, सुब्बाराव बोलला. सुब्बाराव गावात शिकला सवरलेला तरुण पोरगा. शेतीचा पदवी धरतो. गावात तो पिकांची, झाडांची, भाजीपाल्यांची, त्यांच्या रोगांची, त्यावरील औषधांची संपूर्ण माहिती द्यायचा, समजून सांगायचा. त्यात तो स्वभावानं समंजस होता. त्याचं बोलणं भाऊबंद ऐकणारे होते. चंदर, तू वाटप द्यायला का तयार झालास तेवढं सांग. म्हाळाबाईला वाटलं आता लई झकमार नको इथं बसण्याची. दामोदरचं लगीन झालं, सुब्बारावचं लगीन झालं. त्यांच्या लग्नाचा आणि वाट्याचा काय संबंध? पोपटरावनं हातातला बांबू बाजूला सारीत म्हणलं. ज्यानं त्यानं आपला अलग संसार करावा, वेगळं राहावं. तुमच्या वाड्यात तर प्रत्येकाला अलग अलग खोली आहेच की. पर समद्यांची चूल एकच आहे. मला नाही वाटत समद्यांचं जेवण एका चुलीवर व्हावं. वाड्यातल्या प्रत्येक खोलीत चूल टाका की ज्याच्या त्याच्या संसाराची. मला आता दररोज सुब्बाराव आणि दामोदरचं रोज सकाळी तोंड पाहावं असं वाटत नाही. तू त्यांच्या तोंडाकडे बघू नकोस. त्यांच्या तोंडाचा सवाल नाही, मग कोणाच्या तोंडाचा सवाल आहे? मला वाटतं वाटपावर बोला. चंद्रराव वैतागल्यागत बोलला. म्हाळाबाईनंच मग इतर भाऊबंदांकडे पाहिलं. त्यांनी विषय काढावा असं तिचं मत तिनं सांगितलं. सुब्बाराव, दामोदर, तुम्हा दोघांचं काय मत आहे?
बबूशानं त्यांचं मत विचारलं. दादाची इच्छा असो नसो वाटप घेऊ की आम्ही दोघं. दामोदरनं पहिल्याच झटक्यात वाटप पाहिजे असल्याचं सांगितलं. दामोदर, तू तुझ्यापुरतं बोल. सुब्बारावला बी तुझ्या रांगेला कशाला ओढतोस? पोपटराव बोलला. दामोदर दादा बोलतो ते बरोबर आहे. मला बी वाटप पाहिजे. सुब्बारावनं आपलं वाटपाचं भांडं लपवलं नाही. दामोदर आणि सुब्बाराव आपल्या शब्दाबाहेर नव्हते. तेच दोघे आपल्या हातात राहिले नाहीत हे चंद्ररावानं ओळखलं. दामोदर, तुझ्या बायकोवर हा चंदर लग्नाच्या दिवसापासूनच अधिकार गाजवीत होता. ही गोष्ट खरी का? पोपटरावनं चंद्ररावाला खोचकपणे विचारलं. मला माझी बायको हाय अधिकार गाजवायला. तो आपली बात सावरायला लागला. दादा, वाटप कायद्याप्रमाणे झालं पाहिजे. तिघांचे 3 हिस्से झाले पाहिजेत. दामोदर चांगलाच फार्मात होता. तिघांचे 3 हिस्से समरूपात होतील. चंद्रराव बोलला. आम्हाला घराचा खणाशी खण आणि शेतीत फणाशी फण पाहिजे. सुब्बारावनं वाटपाचं गणित उघड केलं. बबूशा, पोपटराव, शेंत्याबाबा, रामड्या, तिरमख्या, म्हाळाबाया, तान्या, भाऊबंदकीतली मंडळी वाटपाचा विचार करायला लागली. रामड्या समद्यात जादा वयाचा होता. त्याला समधी रामड्या आज्जा म्हणायची. रामड्या आज्जा, तूच बोल, वाटप कसं करायला पाहिजे? चंद्र बोलला. तू जमिनीचं 7/12चं उत्तर आणलास का? वाड्याचा, या फार्म हाऊसचा आणि इंग्रजी कौलाच्या घराचा 7/12 आणला का? चंद्रनं जमीन आणि घराची कागद रामड्या पुढं ठेवला. तिरमक्या सर्वांमध्ये लिखापडी करणारा होता. त्याला कागदपत्राचं कळत होतं. त्यानं बागायत जमीन, जिरायत जमिनीचा हिशेब केला. 50 एकर बागायत, 100 एकर जिरायत जमीन, वडलोपार्जित जुना वाडा, फार्म हाऊस, मंगलोरी कौलांचं घर, 6 बैल, 10 म्हशी, 15 जर्सी गाया, 10 गावठी गाया, त्यांची वासरं, असा समदा वाट्याचा भाग होता. वाड्यात समधी भांडीकुंडी होती. भांड्यांची लिस्ट अशी चंद्ररावाकडे नव्हतीच. दागिनं किती ह्याची गणती केलेली नव्हती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.